ऋतुजा राजगेनं आत्महत्या केल्यानंतर आपण पाहू शकता आज संपूर्ण सांगलीकर रस्त्यावर उतरलेले आहेत। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली निषेधमुख मोर्चा या ठिकाणी सुरू आहे। हा मशाल मोर्चा स्टेशन चौकातून सुरू झालेला आहे आणि राम मंदिर या ठिकाणी मोर्चाचं सभेत रूपांतर करण्यात येणार आहे। एकंदरीत पाहिलं तर ऋतुजा राजगे हिनं आपल्या 7 महिन्याच्या बाळासह राहत्या घरात आत्महत्या केली होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेनं खळबळ उडाली होती। एकंदरीत पाहिलं तर धर्मांतर विरोधी कायदा हा अस्तित्वात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या ठिकाणी मोर्चे काढत राहणार अशी भावना या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर आणि सर्व इथल्या स्थानिकांनी घेतलेली आहे। त्यामुळे या मोर्चाला आपण पाहू शकता। एकंदरीत पाहिलं तर आता सुरुवात झाली आहे। आपल्याबरोबर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आहेत, आपण जाणून घेऊया। मला एक सांगा भाऊ, कशा पद्धतीनं आज या मोर्चाला सुरुवात झाली, कसं बघताय याकडे? ऋतुजा हिच्यावरती ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार झाले, हिंदू धर्म सोडण्यासाठीचा जो दबाव टाकला गेला, धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला गेला। ऋतुजा हिच्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ होतं, बाळासहित तिनं आत्महत्या केलेली आहे। त्यामुळं अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक ही घटना असल्याकारणानं आज सांगलीमध्ये मूकमोर्चा होतोय आणि जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा येत नाही तोपर्यंत शक्ती ऋतुजा या बॅनरखाली महाराष्ट्रभर आम्ही मूकमोर्चा काढणार आहे। आणखी काय मागणी आहे तुम्ही आणि इतर जणांना काही सहभागी आहेत त्यांच्यावरही कारवाई करायची मागणी होती? जो ख्रिश्चन धर्मगुरू आहे पादरी, त्यानं या सगळ्या गोष्टीमध्ये दबाव टाकला आहे। ऋतुजा हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे प्रथे परंपराप्रमाणे पूजा अर्चा करत होती, तर हे सैतानी कृत्य आहे असं त्या पादरीचं म्हणणं होतं। तो पादरी यामध्ये आरोपी झाला पाहिजे, त्याला फासावरती लटकवला पाहिजे। ज्यानं हा विवाह ठरवला, कारण हिंदू धनगर समाजातली ऋतुजा होती आणि जिथं विवाह ठरवला ते धनगर कुटुंब हे धर्मांतरित झालं होतं हे त्या कोळी नावाच्या नायब तहसीलदाराला माहिती होतं, परंतु त्यांनी ती माहिती लपवली, यांची फसवणूक केली। त्याला यामध्ये आरोपी केलं पाहिजे, त्या दोघांना अटक केलं पाहिजे आणि जलदगती न्यायालयामध्ये हे केस चालवून लवकरात लवकर ऋतुजाला न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी ऋतुजाचे वडील आहेत चंद्रकांत पाटील। मला सांगा काय भावना आहे तुमच्या? आज सर्व सांगलीकर रस्त्यावर उतरले। सांगलीकर रस्त्यावर उतरायचे म्हणजे माझ्या मुलगीला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक, समाज, सर्व जाती धर्मातले या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले। नक्कीच मला न्याय मिळण्याची आशा आहे। नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी ऋतुजाचे वडील आहेत। आपण एकंदरीत पाहिलं तर हा मोर्चा स्टेशन चौकातून सुरू झालेला आहे। या ठिकाणी महिलांची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला सहभागी झालेल्या आहेत। एकंदरीत पाहिलं तर हातात मशाल आणि बॅनर घेऊन ऋतुजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी ह्या सर्व महिला आणि मोर्चेकरी या ठिकाणी स्टेशन चौकातून जात आहेत। एकंदरीत पाहिलं तर धर्मांतर विरोधी कायदा जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचे मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे आणि हे संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये घेतलं पाहिजे, कोर्टात घेतलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। एकंदरीत पाहिलं तर या मोर्चामध्ये ऋतुजा राजगे यांची आईसुद्धा सहभागी झालेले आहेत। काकी काय भावना आहेत तुमच्या? आज ऋतुजाला न्याय देण्यासाठी संपूर्ण सांगलीकर रस्त्यावर उतरले। माझी मुलगी ऋतुजा खूप हुशार होती, सुशिक्षित, ठीक आहे म्हणलं। आमची फसवणूक झाली, पूर्णपणे तिला लक्षात आली होती, तरी पण बापाच्या नावासाठी, धर्माच्या नावासाठी संसारात पडली। पण सासूनं अजिबात तिला म्हणजे सळो की पळोच एक प्रकारे केलं। माझ्यासारखंच तू आचरण कर, फॉलो कर, प्रेयरला चल असं तिचं सततचं टोमणे असायचे। जवळजवळ आता 4 वर्ष झाली हीच टक्कर होती तिची। पण आत्ता ज्या वेळेला मुलगी माझी गर्भवती राहिली, गीतेचं म्हणा आपलं येतं तसं वाचन ती करत होती, रोज गीतेचं पठण करत होती आपल्या गर्भातल्या बाळासाठी। तोपर्यंत सासूनं अगदीच टॉर्चर केलं, बायबल वाचलंच पाहिजे, प्रेयरला आलंच पाहिजे, खूप सहन केलं मुलगीनं। शेवटी तिनं हे पाऊल उचललं असेल। माझ्या मुलीला न्याय मिळावा हीच माझी विनंती। नक्कीच आपण पाहू शकता ऋतुजाला न्याय मिळावा अशी ऋतुजाच्या कुटुंबियाकडून आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून ही मागणी करण्यात येत आहे। कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.